आपण बनवणार आहोत खोबऱ्याचे तळणीचे मोदक। घराघरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत खोबऱ्याचे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। घराघरात आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तर आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खोबऱ्याचे तळणीचे मोदक बनवणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। तर त्यासाठी मी इथं अर्धा कप मैदा घेतलेला आहे। मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे, तुम्ही कपाचं सुद्धा घेऊ शकता। व्यवस्थित चाळून घेतलेला आहे मैदा। त्याच वाटीनं मग अर्धा कप रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। इथं मी 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। आता आपल्याला याचं कडकडीत मोहन करून घ्यायचं आहे। इथं मी कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे। तर ह्या रवा आणि मैदा घेतलेला त्यामध्ये घालायचं आपल्याला। आता व्यवस्थित आपल्याला चमच्याने हलवायचं आहे। सुरुवातीला गरम आहे। आता आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळ्या पिठाला आपलं मोहन लागलं पाहिजे। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला मोहन परफेक्ट झालं ते कसं बघायचं, तर तुम्ही अशा प्रकारे हातामध्ये पीठ घेऊन याची मूठ बनवू शकता। असं व्यवस्थित आपलं परफेक्ट मोहन झालेलं आहे। आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, या पिठाला परफेक्ट मोहन झालं तरच आपले मोदक खुसखुशीत होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे। तुम्ही पाणी घालून सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता। याचा आपल्याला एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा। आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी त्या प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे। असं मस्त आपलं पीठ झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 20 ते 25 मिनिट आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याच्यातला रवा व्यवस्थित भिजला जातो आणि रवा व्यवस्थित फुलतो। तोपर्यंत आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे। सारण बनवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे। तर यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। मी मोहन करून घेतलेलं होतं त्यामधलंच तूप उरलेलं आहे, ते 1 चमचा तूप घालणार आहे मी। आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपल्याला काजू आणि बदाम, थोडेसे मी बारीक करून घेतलेले ते घालायचे आहेत। 1 मिनिटभर आपल्याला हे काजू आणि बदाम ह्या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। जास्त पण लाल नाही करायचे। काजू आणि बदाम आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत। तर यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे घरीच मी। आता हे खोबरंसुद्धा आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त लालसुद्धा करायचं नाही खोबरं। 2 मिनिट हे खोबरं परतून घेतलेलं आहे। थोडासा कलर बदललेला आहे, जास्त पण लाल नाही केलेलं खोबरं। आता यामध्ये घालायची आपल्याला अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी। 1 वाटी सुकं खोबरं घेतलं होतं, तर अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। तर साखरसुद्धा व्यवस्थित आपल्याला खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे। व्यवस्थित साखर मी खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये घालायची आपल्याला घरच्या दुधावरची साय किंवा तुम्ही क्रीमसुद्धा घालू शकता। साय घातल्यामुळे आपलं सारण थोडंसं ओलसर होतं, कोरडं होत नाही जास्त, आणि खायला सुद्धा खूप छान लागतं।
आता व्यवस्थित हे 1 मिनिटभर आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे साय घातल्यानंतर. साय घातल्यानंतर मी 1 ते 1.5 मिनिट हे सारण परतून घेतलेलं आहे. मस्त आपलं सारण झालेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड टाकायची आहे सगळ्यात शेवटी. असं मस्त झालेलं आहे आपलं सारण. आता आपण याला खाली काढून थोडंसं थंड करून घेऊया. आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. थोडंसं आपण याला मळून घेऊया. मस्त पीठ भिजलेलं आहे आपलं. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे. एकसारखे गोळे करायचे आहेत म्हणजे मोदकसुद्धा आपले एकसारखे होतात. अशा प्रकारे तर व्यवस्थित हे गोल करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे यामध्ये मी एक लाटी घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याची एक पातळ लाटी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी लाटी लाटून घेतलेली आहे. आपलं सारण सुद्धा असं मस्त झालेलं आहे. तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर एकदम असं मोकळं सारण झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला सारण घालायचं आहे. अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. त्याला करायला फार सोपे आहेत मोदक. अशा प्रकारे सगळीकडून आपल्याला अशा सुना पाडून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला व्यवस्थित हा मोदक बंद करून घ्यायचा आहे म्हणजे तळताना फुटणार नाही आहे. व्यवस्थित त्याचं तोंड बंद करायचं आहे मोदकचं. बघू शकता तुम्ही असा मस्त आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे. न कळ्या पाडता सुद्धा असं मस्त झालेला आहे. आता बाकीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचे आहेत. जवळून सुद्धा तुम्ही बघू शकता. दुसरी सुद्धा मी लाटी लाटून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला सारण घालायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सुना पाडायच्या आहेत किंवा कळ्या. आपल्याला हातावर घ्यायची सुद्धा पारी गरज नाही. तुम्ही जागच्या जागेवर सुद्धा अशा प्रकारे मोदक बनवू शकता. अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायचा आहे मोदक. असा दुसरा सुद्धा मोदक असा मस्त झालेला आहे आपला. बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी मोदक करून घेतलेले आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये माझे 20 मोदक झालेले आहेत. आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता मोदक तळून घेऊया. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही. आपल्याला मध्यमच तेल गरम करायचं आहे. आता आपल्याला यामध्ये मोदक सोडायचे आहेत. अशा प्रकारे आता आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत थोडंसं असं झाऱ्यानं वरतून तेल टाकायचं आहे म्हणजे वरतून सुद्धा हीट मिळते मोदकला आपल्या. मस्त आपले मोदक तळलेले आहेत. असा गोल्डन कलर झालेला आहे तुम्ही बघू शकता. आता आपण हे काढून घेऊया. मस्त झालेले आहेत आपले मोदक तुम्ही बघू शकता. आता आपण हे काढून बाकीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. झटपट असे आपले तळणीचे
खोबऱ्याचे मोदक तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. असे खुसखुशीत झालेले आहेत मोदक. तुम्हीसुद्धा गणपती बाप्पाला नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.